नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज मी आलेलो आहे मका लागवड केलेल्या प्लॉटमध्ये. तर हे पहा, मका एवढी झालेली आहे उंच. मका लागवड करून जवळपास 15 ते 16 दिवस झालेले आहे आणि ह्या स्टेजला मका आहे. आणि मकामधील तण पाहू शकता, अशा पद्धतीनं तण आलेला आहे. तर आजचा व्हिडिओ बनवण्याचं खास कारण म्हणजे तुम्ही थंबनेलमध्ये पाहिलंच असेल, मक्यातील तण व्यवस्थापनासाठी आपण कुठला स्प्रे घेतला पाहिजे आणि कधी घेतला पाहिजे, त्याच्यासोबत आळीसाठी हे कुठलं कीटकनाशक मकाच्या तणनाशकामध्ये सुटेबल आहे किंवा कॉम्बिनेशन कुठलं तण कीटकनाशक घेतलं पाहिजे. तर आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर तुम्हाला सर्वप्रथम सांगतो की मका लागवड केल्यापासून जवळपास 15 ते 20 दिवसापर्यंत हा मकातील तणनाशकाचा स्प्रे झाला पाहिजे. आता मकामध्ये सगळ्यात त्रास देणारं गवत म्हणजे लव्हाळा आहे. आणि हा पहा, ही मक्याचं मका आहे. अशा पद्धतीने लव्हाळीची पण वाढ जवळपास मके एवढीच झालेली आहे. तर तुम्ही काही शेतकऱ्यांचा अनुभव असेल जे मका लागवड करतात, की टिंजर जे BSF कंपनीचं येतं आहे, तर त्या टिंजरने मकामधील लव्हाळा हा शक्यतो जात नाही आणि त्याची वाढही थांबत नाही. जसा लव्हाळा दिसतो ॲज इट इज तणनाशक मारल्यानंतरही तशीच त्याची वाढ चालू राहते. तर आज आपण एक वेगळं तणनाशक घेऊन आलेलो आहे की त्या तणनाशकामुळे लव्हाळ्याची पण पूर्णपणे वाढ थांबते आणि पूर्णपणे हा जळून जातो आणि इतरही गवत हे पूर्णपणे 100% रिझल्ट येतोय. तर काळजी फक्त एवढीच घ्यायची की जवळपास 15 ते 20 दिवस झाल्यानंतर हा मक्यातील तणनाशकाचा स्प्रे गेला पाहिजे. याच्या मागचं कारण पण तुम्हाला सांगतो. ज्यावेळेस मका 15 ते 20 दिवसाच्या दरम्यान असते त्यावेळेस तणांची उंची आणि त्याची वाढ पण थोडक्याच प्रमाणात असते. ह्याचा फायदा काय होतो, कमी उंची आणि वाढ कमी असताना जर तणनाशक मारलं तर तण पटकीनं म्हणजे लवकर जळून जातं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की जर तणाची वाढ जास्त झालेली असेल तर त्याच्यावर शक्यतो तणनाशकाचा काहीच इफेक्ट होत नाही. त्या कारणामुळं आपण 15 ते 20 दिवसाच्या दरम्यान हे तणनाशकाचा वापर केलाच पाहिजे. आणि दुसरी गोष्ट जर 15 ते 20 दिवसाच्या आत तणनाशक फवारण्याचा आणि किंवा त्याच्यामध्ये कीटकनाशक घेण्याचा फायदा. तर ज्यावेळेस मकामध्ये तुम्हाला माहिती आहे की सगळ्या शेतकऱ्यांना अनुभव असेलच की मकामध्ये अळीचं प्रमाण आता तुम्ही पाहतायच किती प्रमाणात अळी त्रास देते मकाला. तर काही शेतकरी म्हणतात की इमामेक्टिननं तर कवर होतच नाही. काही शेतकरी म्हणतात कोराजेन घ्यावं लागतं. काही शेतकऱ्यांचा अनुभव आहे की डेलिकेट इतक्या महागड्या मॉलिक्यूलची फवारणी घ्यावी लागतील. तर तसं नाही मित्रांनो. जर तुम्ही अळीचं व्यवस्थापन जर व्यवस्थित केलं म्हणजे ज्या त्या टायमिंगला, तर अळी अजिबात त्रास देत नाही आणि हलक्या कीटकनाशकामध्ये सुद्धा अळीचं कव्हरेज 100% आपल्याला भेटतं. तर मी आज तुम्हाला दाखवतोय की तुम्ही प्लॉटमध्ये पण बघू शकता की लव्हाळ्याचं प्रमाण किती आहे. आणि काँग्रेसचं पण हो का, हे बघा वाढ अशा पद्धतीनं उगवून आलेलं आहे बऱ्यापैकी आणि लव्हाळा एवढी उंची झालेली आहे. आणि हो का, आळीचं पण तुम्हाला स्पॉट दाखवतो. आळी पण दिसून यायला लागलेली आहे. तर तुम्हाला तणनाशक दाखवतो कुठला पण फवारणार आहे जी की 100% लव्हाळा पण त्यानं जातोय. तर हे ते तणनाशक आहे मॅझोट्रिन, जे की सफायर कंपनीचं. ते याच्यात जर टेक्निकल इन्ग्रेडियंट म्हणायचं म्हणलं तर टेम्बोट्रिऑन 34% हा मेन मॉलिक्यूल म्हणजे ह्याच्यात हर्बिसाईड येतं आहे, जे की बायरचं लॉडिस नावानं मार्केटमध्ये सुद्धा बायरचं उपलब्ध आहे हे तणनाशक. तर हे वापरताना आपण हे पहिलं तणनाशक घेणार आहे. आणि दुसरं म्हणजे ॲट्राझिन 50% हे आपण मॅनकाइंड कंपनीचं घेतोय. तर ह्याचा पण याच्यासोबत वापर करणं गरजेचं आहे. तर ह्याच्यामध्ये तणनाशक बनवताना जे मॅझोट्रिन, आता समजा हे तणनाशक आहे किंवा बाहेरचं लॉडिस असेल, तर त्याच्यात ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंटची बॉटल ही किती, ही 115 ml याचं प्रमाण आहे. तर 200 लिटर पाण्यामध्ये सर्वप्रथम ह्या तणनाशक अगोदर 200 लिटरच्या पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर पुढची स्टेप की हे ॲट्राझिन हे 2 नंबरला 200 लिटर पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे.
आणि 3 नंबरला हे की सर्फेक्टंट एक येतं आहे. तर ह्याचं 3 नंबरला हे सर्फेक्टंट मिक्स करायचं आहे. आणि तुम्हाला जे की सांगितलं होतं की आळीसाठी हे इमामेक्टिन हे ॲडव्हान्स कंपनीचं फ्युजन येतं आहे. तर काही शेतकरी म्हणतील की आळी तर जात नाही भारी भारी तर एक कीटकनाशक वापरून, मग हे इमामेक्टिननं जाईल का नाही. तर तुम्हाला सांगतो, जर आपण 15 ते 20 दिवस, शक्यतो 15, 16, 17 या दिवसाच्या कालावधीमध्ये जर तणनाशक आणि कीटकनाशकचा जर स्प्रे घेतला तर आळी 100% रिकवर म्हणजे तर आळी 100% कंट्रोल होती. आणि ह्याच्यानंतर आपल्याला एक 10 दिवसानंतर तणनाशक मारल्यानंतर 10 दिवसानंतर आणखीन एक कीटकनाशकचा स्प्रे घ्यावा लागतो, कीटक आणि टॉनिक. तर तुम्हाला ते कुठला घेणार आहे ते पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. तर धन्यवाद मित्रांनो. अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका.